जोडीदार हा जोडीदार असतो, मग तो कसाही असो, नाही का. आयुष्यभरासाठी जर आपण त्याच्यासोबत राहण्याचं वचन दिलं, 7 फेरे घेतले, तर मग ह्या गोष्टी लपवणं किंवा खोटं बोलणं हे कशासाठी. याचाच अर्थ काय, एकतर तुम्ही तुमच्या साथीदाराला, जोडीदाराला घाबरताय, किंवा तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आणि समोरच्याला जर हे सांगितलं तर तो रागवणार, चिडणार आणि नात्यामध्ये थोडीफार कुरहूर होणार, नाही का. पण असं केल्याने नातं तुमचं शेवटपर्यंत स्थिर असेल का, किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराला खोटं बोलून तुमच्या मनाला शांत बसवू शकाल का. तर चला, नमस्कार माझ्या दाटलेल्या भावना आणि आम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. विश्वास हा एकाच दिवशी तुटतो का, की तो रोज थोडा थोडा तुटत जातो. बहुतेक लोक म्हणतात त्याने खोटं बोललं म्हणून विश्वास तुटला. पण खरं सांगायचं तर विश्वास हा फक्त खोटं बोलल्याने तुटत नाही. तो तुटतो जेव्हा आपल्याला वारंवार दुर्लक्षित केलं जातं. तिला काहीतरी सांगायचं असतं, तो त्याच्या कामात असतो, किंवा तो बोलत असतो आणि हिचं काहीतरी चालू असतं. इथून मग काय होतं, थोडाफार विश्वास डगमगल्यासारखा होतो. पण खरं तर नात्यात हे छोटंसं खोटं आहे, याने काय फरक पडतो. हे असं बोलणारे लोक जे आहेत ना, ते विश्वासाच्या भिंतीला एक छोटी भेग पाडत असतात आणि एक दिवस ती भेग एवढी मोठी होते की नातं कोसळल्याशिवाय राहत नाही. खरं तर कधी कधी काय होतं, दिलेला शब्द आपण पाळत नाही. मग मी येतो, मी बदलतो, मी पुढं असं करणार नाही. गरजेचं नाही प्रत्येक वेळेस पुरुषांनीच शब्द पाळायला हवं. काही ठिकाणी महिलाही चुकतात. त्याही जोडीदाराला शब्द देतात, हो मी आज हे करून ठेवणार, तुम्ही ऑफिसहून या, घर स्वच्छ दिसेल, हो मी तुमचे ड्रेस प्रेस करून ठेवणार, हो मी किराणा आणून ठेवणार, हो मी असं करणार, हो मी तसं करणार. आणि प्रत्यक्षात असं काहीही होत नाही. हां, दोघांच्याही समस्या ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. कुणी मुद्दाम होऊन या गोष्टी टाळाटाळ करत नाही, तर त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. मग आपण याला काय म्हणतो, मी तर असं म्हणाले होते, तुम्ही ते केले नाही. मग ते म्हणतात मी पण असं म्हणालो होतो, तू ते केलं नाही. तर हा जो इगो आहे, तर हा आपल्याला सोडावा लागेल. कुणाला तरी एकाला ही गोष्ट सोडावी लागेल. ठीक आहे, आज नाही केलं ना, मी उद्या करेल. तिनेही समोरचा न बोलता आपण ती गोष्ट आज नाही केली ना, उद्या त्याच्यासाठी नक्कीच करावी. आणि त्यानेही ठीक आहे, आज मला बायकोला माझ्या बाहेर न्यायचं होतं, किंवा मी तिला वचन दिलेलं होतं असं तसं काहीतरी, ठीक आहे, आज माझं जमलं नाही. मग तो घरी आल्यावर ती रुसणार, बोलणार नाही, काही नाही. ठीक आहे ना, त्याने पण मग थोडं समजून घ्यायचं. तिचा राग स्वाभाविक आहे, ती हट्ट तुमच्याकडेच करणार. मग अशा वेळेस तुम्ही शांत राहा. मग तुम्ही तोंड फुगून बसली, यूट्यूब बरेच लोक असे बोलतात. ती अपेक्षा तुमच्याकडे करणार नाही तर कोणाकडे करणार. गरजेचं नाही ती रुसून बसली म्हणजे तुम्हीही रुसून बसायचं. ठीक आहे, तिला मानवा, आणि नाही म्हणवता आलं, ठीक आहे, तो दिवस जाऊ द्या, ती रात्र जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी ती गोष्ट स्वतःहून तिच्यासाठी करा आणि बघा काय फरक पडतो. नक्कीच करून बघा. जर तुमच्या शांततेवर विश्वास ठेवला, जर तिनं सोडलं, हे शब्द वारंवार मोडत गेले, तर समोरची व्यक्ती तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही. म्हणून कधीतरी आठवा, आपण कुणाला काही शब्द दिला का, तिनेही आठवावं, त्यानेही आठवावं. कधी कधी समोरच्या व्यक्तीची फक्त एवढंच अपेक्षित असतं, तू ठीक आहेस ना. पण हा प्रश्नही विचारला जात नाही.
मग मनात साचलेलं दुःख हळूहळू विश्वास संपवायला सुरुवात करतं. विचारा आपलं समोरची व्यक्ती आपलीच आहे. थोडासा इगो मागे ठेवा, त्रास होणारच आहे की तो मला विचारत नाही म्हणून मी कसं विचारू. पण विचारा, एकाने कोणाला तरी विचारा, कदाचित समोरचं सगळं विसरून परत एकदा नव्याने तुमच्या जवळ येईल. पहा, अमुक व्यक्ती किती चांगली, अमुक व्यक्ती किती आत्मविश्वास आहे, असं करते तसं करते. तर एकमेकांसोबत आपण कधीही कुणाची तुलना करायला नको. या तुलनेमुळे सुद्धा काय होतं, स्वतःचं खच्चीकरण होतं. आपला स्वतःवर जो विश्वास आहे तोही उडून जातो आणि आपण स्वतःला कुठेतरी कमी समजायला लागतो की मी याच्यासाठी एवढं करते आणि याला माझं काहीच पडलेलं नाही. किंवा समोरच्याला वाटतं मी हिच्यासाठी एवढं करतो आणि ही काय सारखं मला याची त्याची उदाहरण देते. तर ही चुकीची गोष्ट आहे. जे आपलं आहे ते आपलंच आहे आणि आपण त्याला स्वीकारायलाच हवं. नातं हे कधीही संपत नसतं. संवाद संपतो जेव्हा दोघंही बोलणं बंद करतात. तेव्हा गैरसमज बोलायला लागतात आणि गैरसमज विश्वासाचे सर्वात मोठे शत्रू असतात. मग विश्वास परत मिळू शकतो का? तर हो, पण यासाठी फक्त सॉरी पुरेसं नसतं. विश्वास परत मिळवण्यासाठी सत्य बोलावं लागतं, दिलेला शब्द पाळावा लागतो. गरजेचंच नाही वेळेवर. पण ठीक आहे, जर आपण आपल्या जोडीदाराला आपण जर निवडलंय तर त्यापासून कुठलीही गोष्ट लपवायची असं मला वाटत नाही. विश्वासात घ्या आणि सांगा तुम्ही का लपवताय, कारण तुम्ही चुकीचं करताय म्हणून, किंवा मग तुमच्या जोडीदाराला ती गोष्ट आवडत नसेल म्हणून. ती गोष्ट कोणत्या स्वरूपाची आहे हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून त्या गोष्टीचा विचार करा की खरंच मी ही जी गोष्ट करतोय तिला लपवून, तर ती चांगली आहे का. ती जर नाही म्हणत आहे तर ती कोणासाठी नाही म्हणते, तुमच्यासाठीच, तुमच्या नात्यासाठीच. तर विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगणं गरजेचं असतं. दिलेला शब्द पाळायचा असतो, समोरच्याच्या भावनांचा आदर करायचा असतो आणि सर्वात महत्त्वाचा तो वेळ द्यायचा असतो. विश्वास काचेसारखा असतो, तो तुटल्यावर पुन्हा जोडता येत नाही, पण त्याच्या तडा कायम दिसत राहतात. मी शेवटी एवढंच तुम्हाला सांगेन, जर तुमच्या नात्यात अजूनही विश्वास शिल्लक असेल तर त्याची काळजी घ्या, आणि जर तो तुटला असेल तर अहंकार सोडा आणि नातं जिंकणं महत्त्वाचं की वाद जिंकणं याचा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो. तुमच्या मते नात्यात विश्वास सर्वात जास्त कशामुळे तुटतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या दाटलेल्या भावना आणि आम्ही या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि अशाच मनातल्या गोष्टींना स्पर्श करणाऱ्या विषयांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. काळजी घ्या. जीवन खूप सुंदर आहे, फक्त बोलून बघा, मन व्यक्त करा. भेटूया उद्याच्या नवीन एका भागात. तोपर्यंत काळजी घ्या.